उड्डाणपूल प्रकल्प भूसंपादन संदर्भात पहिल्या टप्प्यातील केवळ 8 निवाड्यांचं काम बाकी आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाच्या शुद्धीपत्राला लवकरच मंजुरी मिळेल। केंद्र शासनाच्या वतीनं सोलापुरात 2 उड्डाणपूल करण्याची योजना सर्वश्रुत आहे। सन 2016 मध्ये जाहीर झालेल्या या योजनेच्या कामाला खऱ्या अर्थानं गत 2 वर्षात गती मिळाली। पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाच्या 100 खासगी मिळकतींपैकी केवळ 8 मिळकतींच्या निवाड्यांचं काम बाकी आहे। दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाच्या शुद्धीपत्रकाला मंजुरी मिळाली असून येत्या वर्षभरात भूसंपादनाचं काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे। जुना पुणे नाका ते पत्रकार भवन तसंच जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे 2 उड्डाणपूल शहरात होणार आहेत। यामुळे शहराच्या रहदारी आणि वाहतुकीमध्ये लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सन 2016 मध्ये या प्रकल्पांची घोषणा केली होती, मात्र अनेक वर्ष या संदर्भातील कामाला गती मिळाली नव्हती। त्यामुळे हा प्रकल्प रखडला होता। प्रकल्पासाठी भूसंपादन ही अतिशय महत्त्वाची बाब आहे। गत 2 वर्षात मात्र भूसंपादनाच्या कामाला गती आली। जुना पुणे नाका ते पत्रकार भवन या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पात एकूण 137 मिळकती बाधित होणार आहेत। त्यापैकी 100 खासगी तर 37 या शासकीय निमशासकीय आहेत। यापैकी खासगी मिळकतींच्या भूसंपादनाचं काम राज्य शासन नियुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली असलेल्या विशेष भूसंपादन अधिकाऱ्यामार्फत होत आहे। सध्या विनोद कांबळे हे प्रभारी विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून काम पाहत आहेत। दरम्यान भूसंपादनाचं काम पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून 2 उड्डाणपुलांच्या बांधकामाची निविदा काढण्यात येणार आहे। उड्डाणपुलाचा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी राजकीय तसंच प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज आहे। यासाठी लोकप्रतिनिधींनी रेटा लावण्याची गरज आहे। शासनाकडून वेळेवर निधीची पूर्तता होणं आवश्यक आहे। बाधित मिळकतदारांचा देखील या प्रकल्पासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे, तरच हा प्रकल्प लवकर साकारण्यास मदत होईल।